नमस्कार, मी चंद्रकांत भोईर. आपण पाहत आहात टेक चंद्रकांत भोईर. पण MongoDB कसं इन्स्टॉल करायचं आहे आणि Mongo SH कसं इन्स्टॉल करायचं ते पाहणार आहोत. ब्राउझरवर जायचं आहे, MongoDB टाईप करायचं आहे. MongoDB ही ऑफिशियल साईट आहे, इथे क्लिक करायचं आहे. साईट ओपन झालेली आहे. हे व्हर्जन आहे. तुम्हाला जे कोणतं हवा असेल, ओल्ड व्हर्जन हवा असेल तर तेही तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. मी हे डाउनलोड करत आहे. आपला विंडोज कोणता आहे ते आपण पाहायचं आहे आणि सिलेक्ट करायचं आहे. विंडोज 64 आहे माझं, त्यामुळे मी विंडोज 64 सिलेक्ट करत आहे. आणि झिप फाईल किंवा MSI फाईल कोणती डाउनलोड करायची आहे, इन्स्टॉलर फाईल ते तुम्ही सिलेक्ट करायचे आहे. मी MSI करत आहे. डाउनलोडला क्लिक करायचं आहे. डाउनलोड होत आहे. डाउनलोड झालेलं आहे. इथे क्लिक करायचं आहे. इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे. नेक्स्ट करायचं आहे. इथे क्लिक करायचं आहे. नेक्स्ट. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट. इन्स्टॉलेशन होत आहे. इन्स्टॉल झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. स्टार्टला क्लिक करायचं आहे. ते नाव टाईप करायचं आहे तुम्हाला जे हवं आहे ते. डेटाबेस नेम लिहायचा आहे. अशा प्रकारे आपला MongoDB इन्स्टॉल झालेला आहे. आता Mongo SH कसं इन्स्टॉल करायचं आहे ते पाहणार आहोत. ब्राउझरवर जायचं आहे. MongoDB शेल टाईप करायचं आहे. इथे क्लिक करायचं आहे. MongoDB शेल. हे विंडोज 64 आहे आणि इथे मी MSI इन्स्टॉलर डाउनलोड करत आहे. डाउनलोडला क्लिक करायचं आहे. डाउनलोड होत आहे. डाउनलोड झालेलं आहे. क्लिक करायचं आहे. नेक्स्ट. अशा प्रकारे आपला Mongo SH इन्स्टॉल झालेला आहे. चेक करायचं आहे. CMD मध्ये CMD टाईप करायचं आहे. Mongo SH टाईप करायचं आहे.
अशा प्रकारे आपला मोंगो SH इन्स्टॉल झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.